जन्मशताब्दी गौरव विशेषांक प्रकाशन सोहळा आज संपन्न होणार आहे। ज्यांच्या शुभ हस्ते हा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे ते सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, माजी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार, आणि आदरणीय उत्तमजी कांबळे साहेब, संवेदनशील लेखक, साक्षेपी संपादक आणि अखिल भारतीय मराठी अध्यक्ष यांचं आगमन सभागृहामध्ये होत आहे। देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण स्वागत करूया। माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तमजी कांबळे, नाटक, लेख, वगनाट्य, समीक्षा या प्रकारांच्या मध्ये आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अंतिम यात्रेचं केलेलं चित्रीकरण, कला क्षेत्राची मुकुटमणी आणि कक्कया समाजाचे कंठमणी स्वर्गीय नामदेवराव सन्माननीय उत्तमजी कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। देशभक्तीची हुंदके आता साहित्यापर्यंत पोहोचू लागले। उजाडलेल्या भारताला धोक्यात असणारा उजेड वाचवण्याचं पाणी आग विझवतं, पण माझ्या भीमानं तर पाण्याला आग लावून दाखवली। समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रींवरती वचनांचे संरक्षक महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपाची भटकर, माननीय टिक्कण्णा चिंगळे, सौभाग्यवती सविता इंगळे, श्री यशवंत तर पलटीमध्ये सूर्य आणून ठेवला पाहिजे। वंचितांचं दुःख यशवंतीचा सांगण्यासाठी ज्यांनी शब्द, चित्र या सर्व कलाक्षेत्रांच्या माध्यमामधून उत्तुंग अशी कामगिरी बजावचा मूलमंत्र ठरविला ते कैलासवासी नामदेवरावजी भटकर त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित हा गौरव विशेषांक सोहळ्याचा शुभारंभ होतो। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करतांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचं काम ज्याने हयातभर केलं ते कैलासवासी नामदेवरावजी भटकर। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले आमचे स्नेही मित्र उत्तमजी कांबळे साहेब, ज्या माणसाला चेहरा नाही अशा माणसाला चेहरा देण्याचं काम उत्तमजी कांबळे यांनी केलेलं आहे फिरस्तीमधून। आणि तुम्हाला सभागृहाला नक्की सांगावं लागेल मला, त्यांनी फार मोठं काम, आमच्यापेक्षा मोठं काम त्यांनी केले नामदेवराव भटकरांसाठी। ते असं की नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ती संमेलन करण्याकरती मंडळी उत्तमजी कांबळे यांच्या घरी गेले आणि त्यांना विचारलं मी काय करावं, माझे अध्यक्ष म्हणून सांगा आम्हाला काही सूचना। ते एक नवखा प्रयोग त्यांनी करायला सांगितलं। ते म्हणले ज्या ज्या लोकांची जन्मशताब्दी वर्ष आहे साहित्यिकांचं त्याच्यासाठी दालन उभा करा। आणि ते दालन उभा केलं आणि त्याच्यामध्ये वामनदादा कर्डक आणि नामदेवराव भटकर यांचे त्या ठिकाणी फोटो लावायला सांगितले। आणि मला लगेच फोन आला, अर्जुन माहिती दे मला जरा नामदेवरावांच्या संदर्भातली। मी त्यांना माहिती दिली आणि ते त्या ठिकाणी लावायला सांगितलं। म्हणून मी सभागृहाला विनंती करतो की त्यांनी या केलेल्या कार्यासाठी प्रचंड टाळ्या व्हायला पाहिजे। भटकर म्हणजे नामदेव भटकरांचे चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार मनोजजी भटकर, डॉक्टर पी.डी. सोनवणे नामदेव भटकरांचे जावई, त्यानंतर सविता इंगळे सुप्रसिद्ध कवयित्री पिंपरी चिंचवड, आणि आमचे खऱ्या अर्थानं पीएचडी न करता देखील रिसर्च आणि संशोधन करणारे रमाकांत नारायणे मुंबई, आणि काल ज्यांच्या पुस्तकाने अतिशय आपल्या मनावर राज्य केलं ते आठवणीचे काजवे, झोडपातील काजवे म्हणजे टिप्पण्णा इंगळेजी, आणि सभागृहात उपस्थित असणारे सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि इतर महाराष्ट्रातून आलेले सर्व तुम्ही रसिक जन हो। आजचा हा सोहळा आणि आजचा हा कार्यक्रम भारतात म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पहिला कार्यक्रम होतोय। एका माणसाची आपण जाणीव ठेवून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जेव्हा केव्हा या समाजाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा कार्यक्रम सुवर्णाक्षराने लिहावा लागेल आपल्याला। एवढा महान आणि पहिला कार्यक्रम हा भारतातला आणि महाराष्ट्रातला होतोय। आपण कुणाला तरी मोठेपण देतोय त्याच्या कर्तव्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल ही जाणीव आज आपल्या समाजामध्ये रूढ होते। हे मला कौतुकाची बाब आहे। तुम्ही बघा बाहेर अनेक समाजात काय चाललेलं आहे, ते वर्गणी गोळा करतात,
आणि एखाद्या लेखकाचा मोठ्या कलावंताची मुलाखत ठेवतात, काही कार्यक्रम घेतात. आपल्याकडे तसं होत नाही. हा पहिला कार्यक्रम आहे, म्हणून म्हणलाही सुवर्णाक्षराने लिहिल्यासारखा कार्यक्रम असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. खरं म्हणजे गौरव अंक काढण्याची ही आमची संकल्पना नामदेवरावजी बद्दल मनामध्ये घोळत राहिली. सर्वांच्या दंपा संपादक मंडळासाठी काय बोलावं, यांच्यासाठी नामदेवराव वटकरांसाठी कोणत्या कलेमध्ये त्यांनी परिसस्पर्श केला नाही आणि त्या कलेचं सोनं झालं नाही असं नाही. सब कुछ नामदेवराव वटकर. साहित्यिक नामदेवराव वटकर, अभिनेता नामदेवराव वटकर, संगीतकार गीतकार नामदेवराव वटकर, पटकथा लेखक नामदेवराव वटकर, निर्माता नामदेव वटकर, साहित्यामध्ये आहेत. अस्पृश्यता निवारणासाठी महाराष्ट्राचा दौरा करून अनेक पुस्तकं लिहिली असे नामदेवराव वटकर. अशासाठी या माणसानं खऱ्या अर्थानं कुठंतरी दृश्य स्वरूपात त्यांच्या साहित्याच्या रूपानं तुमच्या पुढे आणावं, हा आमचा उद्देश होता आणि तो आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एक दुःख वाटतंय महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीचं. अनेक गाईड आहेत प्राध्यापक लोक, यांनी PhD ला नामदेव वटकरांसारखा विषय पण दिला गेला नाही. ते मठ मंदिरं उकरायला लावले प्राध्यापकांना, गाईड लोकांनी. पण एवढा मोठा 40 पुस्तकाचा लेखक कसा काय विसरला जातो? म्हणजे हा एक विचारसरणीचा कोतेपणा आहे असं मला कुठेतरी वाटतं आणि की हे करायचं. आणि म्हणून काय केलं आम्ही सोलापूरकरांनी ते सांगतो समोरच्या सभागृहाला. तुमच्या घरातला कार्यक्रम तुम्ही निश्चितच जरूर करा आणि करत आहात, परंतु दुसऱ्याने कुणीतरी आपलं गुणगान करावं. खरं म्हणजे यांच्यापुढे आपली मान अगदी सन्मानाने झुकते हे सांगायला नको. खऱ्या अर्थानं आम्ही ही खऱ्या समाजाची पहिली नामदेवराव वटकरांच्या बद्दल मुहूर्तमेढ सोलापूरकरांनी रवलेली आहे आणि यशवंतरावनी या ठिकाणी गांभीर्याने विचार करा असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरी गोष्ट आहे की या अंकातील लेखकांसाठी खूप मन लावून त्यांनी लेख लिहिलेले आहेत, अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत आणि यशवंतराव प्रति आपला आदर त्या अंकातून व्यक्त केलेला आहे. सगळेच आम्ही संपादक मंडळ त्यासाठी झटत होतो, एकटाच असं नाही, सगळेजण वेगवेगळ्या विचारसरणीने आम्ही एकमेकांना फोन करून कसं काय करायचं त्या प्रकारे तो अंक आपण केलेला आहे. आता या ठिकाणी मला एक 2 गोष्टी बोलायच्या आहेत. खरं तर आदरणीय उत्तमजी कांबळे साहेबांनी ते बोलतील भाषणात की जर नामदेवराव वटकरांचा आतापर्यंत विचार झाला नसेल तर आता करणं भाग पाडू या महाराष्ट्राला. म्हणून या वटकर कुटुंबियांनी त्यांची पुस्तकं पुन्हा एकदा बाजारात आणली गेली पाहिजेत. सगळ्या विद्यापीठात आणि सगळ्या साहित्यिकांच्याकडे पाठवून देऊन पुन्हा एकदा नामदेवराव वटकर साहित्य दरबारात उभा करूया अशी खुंगाट आपण बांधणं गरजेचं आहे. किती पुस्तकं म्हणता विचार करा. आमचे 5-6 पुस्तकं झाली, एक पुस्तक झालं तर आम्ही हवेत जातो आणि ढगात जाऊन बसतो. किती 40 पुस्तकं माणसाची आणि केवढं मोठं काम, याची नोंद नाही. बाबासाहेब आंबेडकरच्या महापरिनिर्वाण दिनाचं केवढं मोठं काम या माणसाने केलं. शालू ठोकावं असं काम आहे. घर घाण टाकायचं, छापखाना घाण टाकायचा आपला स्वतःचा आणि त्याच्यासाठी ती शूटिंग केलं ते आता तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. असं देदीप्यमाने माणसाचं काम यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक आपण नक्कीच आम्हाला पुढे काळाने काहीतरी करा. तुम्ही तुमची जी वंशवेल आहे नामदेवराव वटकरांची त्यांनी गांभीर्याने मिटिंग घेऊन आपण पुस्तकं कशी यांची बाजारात आणता येतील आणि महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीत पुन्हा पेरणी करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे मिळून नामदेवरावच्या या कार्याला सलाम ठोकूया आणि त्यांचं जास्तीत जास्त कार्य आचरणात पुस्तकाच्या रूपानं आपण वाचूया, त्याच्यासाठी काहीतरी करूया असं मला या ठिकाणी वाटतं. आम्हाला आपल्याला मोठी भाषणे या ठिकाणी ऐकायची, म्हणून माझे थोडेसे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. असं या सत्काराचं स्वरूप आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन कैलासवासी नामदेवरावजी भटकर यांचे सुपुत्र निवृत्त असिस्टंट आयजी माननीय यशवंतरावजी भटकर हे आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब माजी केंद्रीय गृहमंत्री यांचा सन्मान या प्रसंगी संशोधनपर वृत्त मालिकेमधून त्यांनी वंचित समाज घटकांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. मनोजी भटकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात होतं. माननीय उत्तमजी कांबळे साहेब स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ ही सर्व समाज घटकांना परिचित आहे. त्यांनी आपल्या कार्यातून समाजासाठी रचनात्मक, विचारात्मक, सकारात्मक, सचेत साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा या नात्यानं त्यांनी महाराष्ट्र निवडून काढला. कैलासवासी नामदेवरावजी भटकर गौरव विशेषांकाचं प्रकाशन देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सन्माननीय रमाकांतजी नारायण यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते. राज्य शासनाचा 1 लाखाचा पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा 50,000 सिद्धहस्त लेखक प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भटकर सर यांचा शब्द उभे करून संग्रहित करून महाराष्ट्राच्या पुढे आणला. हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले.
राज्य शासनाचा पुरस्कार पटकावला असे संवेदनशील लेखक प्रकार. त्यानंतर मुंबईचे सन्माननीय भगवानजी इंगळे यांचाही सन्मान आदरणीय साहेबांनी करावा अशी विनंती करते. अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्या वाजवून समाजाच्या या सुपुत्राचा आपण सोलापुरात. त्यानंतर मी विनंती करते धारदार लेखणीचे बादशहा आपल्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून सोलापुरातील पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एका अभ्यासू असं व्यक्तिमत्व सन्माननीय मनोजी भटकर. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर मी मंचावर मनोजी भटकर यांच्या थोरल्या सुकन्या श्रीमती शांतीताई काळंबी मुंबई यांच्यावरती 2 खंडांच्या मध्ये अतिशय संदर्भपूर्ण असं लिखाण केलेलं आहे. त्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते माननीय टिप्पणीतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते सन्माननीय कोल्हापूर यांना. कैलासवासी नामदेवरावजी भटकर यांचे सुपुत्र आणि यानंतर या ठिकाणी मंचावरती आमंत्रित यांचे जावं मागील अनेक दशकांच्या पासून गायन निवेदन टाळ्यांच्या बाबतीत कंजूसी होती. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. ललितजी इंगळे मुंबई यांचा सन्मान आदरणीय शिंदे साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते संगीत मुंबई रेल्वेमध्ये अधिकारी असणारे संघातील योगदानाच्या बद्दल कोल्हापूरचे डॉक्टर शशिकांत चौधरी यांना सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर शशिकांत ह्या साईडला मंचावरती सन्मान होतो. सन्माननीय डॉक्टर ज्योती जयवंत भटकर खरात कोल्हापूर त्यांच्या नाक आहेत आणि प्रसिद्ध अशा लेखिका खरं सोलापूरकर बिलकुला दाद देण्यासाठी नातू आहेत. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते डॉक्टर भारती सोनवणे पुणे यांना. डॉक्टर भारती सोनवणे या नामदेवरावजी भटकर यांच्या सुकन्या आहेत. त्या सुप्रसिद्ध अशा गायिका आहेत आणि विकारांचे डॉक्टर गायन या सर्व क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करणारे डॉक्टर पी डी सोनवणे यांच्या या सुविध पत्नी आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय डॉक्टर भारती सोनवणे यांचे स्वागत करूया. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते ज्यांनी अभिजित सोनवणे डॉक्टर नेहमी म्हणतात की माणसाला वेद कळाला नाही तरी चालेल पण त्याला वेदना ते तोच खरा वैद्य असं म्हणणारे लाखो भिकाऱ्यांच्या वरती रुपयाही न घेता उपचार करून त्यांना भिक्षेच्या प्रवाहातून बाहेर काढून स्वतःच्या पायावरती उभं करणारे डॉक्टर अभिजित सोनवणे. बद्दल स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे. नामदेवराव भटकर यांच्या कुटुंबातर्फे मी यशवंत नामदेव भटकर आज या सोहळ्याने खरोखरच भारावून गेलेलो आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मातीची ओढ असते असे म्हणतात. तर या सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या खोटकी या गावचे माझे भटकर कुटुंबीय 1700 सालामध्ये या एका कुटुंबाला ताराराणींच्या सैन्याला चामड्याच्या वस्तू पुरवण्यासाठी कोल्हापूरला घेऊन गेले. ताराराणींच्या राजधानीच्या पन्हाळा येथील राजधानीच्या खालीमध्ये त्यांना थोडी जागा देऊन या भटकर कुटुंबियांना वास्तव्य करण्यास जागा दिली. जोपर्यंत ताराराणींचं तिथं राज्य होतं, राजधानी होती, तोपर्यंत ते तिथं राहिल्या. त्यापर्यंत हे कुटुंब राहिलं. ज्यानंतर कोल्हापूरला राजधानी त्यांची निघाली त्यावेळा हे भटकर कुटुंबीय काही रेठऱ्याला स्थायिक झाले, काही मसूद माल्याला स्थायिक झाले आणि काही कोल्हापुरात आले. तर या मसूद माल्याच्या या कोल्हापूरपासून जवळजवळ 18 मैलावर असलेल्या मसूद माल्याच्या या गावामध्ये माझ्या भटकर कुटुंबाचं म्हणजे त्या पातीचे आम्ही खूप अशा कष्टामध्ये 1921 24 ऑगस्ट 1921 हा त्यांचा जन्म. त्या जन्मापासून त्यांनी आपल्या
कुटुंब सह राहत असताना अतिशय जातीयवादी असलेल्या ह्याच्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये आपलं शिक्षण चालू केलं. आजारी असलेले आजोबा म्हणजे माझे वडिलांचे वडील आणि त्या योगे आलेला म्हणजे गरिबी यामध्ये त्यांनी खूप काही कष्ट करून त्यांनी आपलं शिक्षण चालू केलं. देवळात बाहेर पायरीवर बसून त्यावेळी आपल्या जमातीतल्या किंवा इतर खालच्या लोकांना प्रवेश नव्हता शाळेमध्ये. देवळाच्या पायरीवर बसून त्यांनी आपलं शिक्षण चालू केलं. त्यानंतर ते इस्लामपूरला गेले आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वडील वारले त्यांचे, म्हणजे माझे आजोबा वारले आणि ह्या दरम्यान आलेल्या गरिबीमध्ये त्यांनी अक्षरशः आपले चार बहिणी, त्यानंतर पाठीमागे राहिलेलं कुटुंब आणि जी एक अर्धा एकर जमीन होती तीही सावकाराने व्याजादारी काढून घेतलेली होती. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी आपलं सगळं कर्तृत्व किंवा शिक्षण हे एक 4 नोकऱ्या करून त्यांनी आपलं शिक्षण केलं. त्यांचं शिक्षण कोल्हापूर, त्यानंतर माले, इस्लामपूर, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी यांनी आपलं शिक्षण घेतलं आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपल्यासमोर आहेच. आता हे जे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी जे नाव कमवलं हे आपल्यासमोर आलेलंच आहे. पण आज मला सोलापूरला जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं तेव्हा मला असं वाटलं की परत या भूमीनं आपल्या भूमिपत्राला परत निदान त्यांच्या 40 वर्षानंतर, त्यांच्या मृत्यूच्या 40 वर्षानंतर आपल्या जन्मशताब्दी निमित्त तरी आपल्या परत त्या भूमीत बोलवून घेतलं आणि त्यांचा हा अतिशय हृदयंगम असा सत्कार केला. मला असं वाटतंय की हा जो सत्कार खरोखर ह्या माझ्या वडिलांच्या जे वडिलांनी कर्म केलं, अतिशय मनोभावे, अतिशय गरिबी आणि अतिशय म्हणजे त्या ह्याच्यातून त्यांनी जे एक हे सगळं त्यांनी मिळवलेलं आहे अतिशय कष्टानं होतं, अतिशय परिश्रमानं होतं. कोणतेही बाब त्यांना सहजासहजी अशी मिळाली नाही. तर सोलापूरच्या ह्या त्यांच्या सत्कारानिमित्त आज 2 कर्मवीर आज इथं माझ्या वडिलांच्या सत्कारासाठी आज आवर्जून आले. त्यामध्ये श्री सुशील कुमारजी शिंदे हेही खरोखर म्हणजे एक समाजकारण आणि राजकारणमधले कर्मवीर. खरोखर खूप मोठं कार्य आहे सरांचं. मी आता त्याच्याविषयी काही बोलणार नाही, पण साहेबांचं जे दगडू संभाजीराव शिंदे ते सुशील कुमार दगडू संभाजीराव शिंदे याचा जो प्रवास मी पुष्कळ वेळा ऐकला, वाचला. खरोखर एवढ्या गरिबीतून आणि एवढ्या कष्टातून आज यांनी आपलं जे स्थान किंवा आपलं जे हे मिळवलेलं आहे आणि या देशासाठी, देशाच्या प्रति आपलं प्रशासनामध्ये जी मोठमोठी जी बदल हे केले अतिशय गरिबीतून आपण समजू शकत नाही. एवढी गरिबी म्हणजे ज्यावेळा सरांच्या पुस्तकातून एकेका भाकरीच्या घासाला पण ते म्हणजे अतिशय संघर्षानं त्यांना ते मिळत गेलं आणि ह्या संघर्षातून ते मोठे झाले. माझ्या वडिलांचं आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ 20 वर्षाचं अंतर. सर मला वाटते सप्टेंबर 1941 माझे वडील 1921. माझ्या वडिलांना सामाजिक जातीभेदाचा फार मोठा चटका बसला. सरांना जातीवादीचा तरी नाही बसला, पण सामाजिक जे परिस्थिती विरुद्ध झगडण्याचा आणि गरिबीचा फार मोठा चटका बसला. तर दुसरे कर्मवीर ह्या मंचावर आज आहेत श्री उत्तमजी कांबळे. एकूण यांचं कर्मवीरत्व खरं म्हणजे समाजकारण आणि साहित्य खरोखर एकूण आत्तापर्यंत यांच्या जोपर्यंत 56 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्याच्यामध्ये कथा, कादंबऱ्या, त्याच्यानंतर संपादकीय वेगवेगळे विविध हे आहेत, वाङ्मय आहे. अतिशय समाजातील ज्या अनिष्ट रूढीच्या विरोधात तुटून पडलेले हे खरोखर मोठे कर्मवीर आहेत. आपल्याला माहीत आहे आपलं देवदासी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या समाजातील अतिशय अनिष्ट अशा या रूढीच्या विरोधात प्रसंगी
मार खाऊन 2-2 महिने हॉस्पिटलमध्ये पडून समाजातील ह्या रूढींच्या विरुद्धात त्यांनी फार मोठं एक हे केलेलं आहे आणि आपलं समाजाप्रतीचं योगदान खूप मोठं केलेलं आहे. ह्याही 2 कर्मयोग्यांच्या हस्ते आज माझ्या वडिलांचा सत्कार या परत सोलापूरच्या पवित्र भूमीत, ज्याने मला असं वाटतं की परत मातीनं या भूमिपुत्राच्या मार्फतीनं परत माझ्या वडिलांना या मातीत निदान 40 वर्षाच्या का होईना, 40 वर्षानं का होईना जन्मशताब्दीच्या सुरुवात म्हणजे निमित्तानं इथं बोलवलं आणि खरोखर माझ्या वडिलांचा 40 वर्षांना या समाजानं म्हणा किंवा या देशानं म्हणा सत्कार केला. याबद्दल आम्ही वटकर कुटुंबीय अतिशय आभारी आहोत. या मंचावर असणारे श्री नारायणे साहेब, त्यानंतर अर्जुन वटकर साहेब, त्यानंतर टिपन्नाजी वेगळे, मनोजजी वटकर, या कोणालाही मी कधीही यांना मी म्हणजे भेटलो नव्हतो, पण याने श्री नामदेव वटकर ही एक व्यक्ती एक मोठी संस्था आहे. त्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळवण्यापेक्षा हा मनुष्याचं सगळं कर्तृत्व सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे, महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे. या भावनेनं हे जे अतिशय परिश्रमानं हा जो कार्यक्रम यांनी बनवून घेतला आणि तो त्यांनी हे केला, तर त्याच्याबद्दल मी वटकर कुटुंबियातर्फे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपले खूप खूप आभारी आहोत आणि माझ्या वडिलांना निदान त्यांच्या मृत्यूनंतर 40 वर्षानं परत त्या समाजाप्रती समोर घेऊन आले आणि आम्हाला याबद्दल खूप आनंद वाटतो आणि खूप आम्ही आपले आभारी आहोत. 6 डिसेंबरला आजही बाबासाहेबांना आठवताना जोवर येईल डोळ्यात पाणी आणि तोवर आम्ही काढत राहू नामदेवरावजी भटकरांच्या आठवणी. मी यानंतर आमंत्रित करते. या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा परिस्पर्श झाला मे 1972 मध्ये. तर थोडक्यात असं झालं, माझ्या आजोबा अत्यंत श्रीमंत, आईपेक्षाही जास्त प्रेम करणारे माझे आजोबा आणि कल्पवृक्षाप्रमाणे प्रत्येक गोष्ट देणारे आजोबा, त्यांची फक्त एकच अंतिम इच्छा होती की त्यांच्या डोळ्यादेखत मी लग्न करावं. झालं. माझं विद्यार्थी दशेतच आमचं वधू संशोधन सुरू झालं आणि पाहता पाहता वटकर साहेबांची कन्या पाहिली, पसंत पडली आणि ती पसंत पडल्यानंतर नामदेवराव वटकरजी माझे मामासाहेब यांनी माझ्या 100 आजोबांचे थरथरते हातात घेऊन सांगितलं की तुमचा लाडका नातू आजपासून माझा 6वा मुलगा, माझी 5ही मुलं तुमच्या एकुलत्या एक नातवाच्या पाठीशी अगदी वाघासारखी उभे राहतील आणि ते मी अनुभवतोय. वटकर साहेबांची मुलगी पाहिल्यानंतर आणि हे सगळं बोलण्यात झाल्यानंतर झालं, लग्न ठरलं, लग्न झालं आणि हे लग्न कोल्हापूरला त्यांच्याच बंगल्यासमोर यशस्वी जवाहरनगर या ठिकाणी अत्यंत मोठ्या थाटामाटात संपन्न झालं. आणि शिंदे साहेबजी 73 मध्ये मे 1973 मध्ये अनेक दिग्गज व्यक्तींमध्ये माननीय शिंदे साहेबांचे मला शुभाशीर्वाद लाभले, हे मी माझं भाग्य समजतो. मामासाहेबांच्याबद्दल काय बोलू, एक चालती बोलती संस्था होती ती. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे ऐन उन्हाळ्यात डेरेदार आंब्याच्या झाडाखाली बसून विश्रांती घ्यावी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. दररोज पहाटे ते 4 वाजता उठत, लिखाण करत, सर्व मुलांना अभ्यासासाठी उठवत आणि हो, त्यांचं एक वैशिष्ट्य, दररोजची ते डायरी लिहित, काल दिवसभर काय घडलं आणि आज काय करायचं आहे याचं नियोजन ते करत असत. एके दिवशी त्यांनी माझ्या बोटाला धरून त्यांच्या खोलीत नेलं आणि त्यांनी सगळ्या डायऱ्या, अनेक वर्षांच्या डायऱ्या मला दाखवल्या आणि मला म्हटले, आजपासून तुम्ही सुद्धा डायरी लिहा. आणि मामासाहेब हे माझ्या ऋषितुल्य गुरुसारखे होते. त्यांचा शब्द म्हणजे मला शिरसावंदे होता आणि मला सांगायला अभिमान वाटतो, 1975 पासून ते आजपर्यंत आजची सुद्धा मी डायरी लिहित आलेलो आहे. आणि ह्या डायरीच्या माध्यमातून मी माझं आत्मचरित्र सुद्धा लिहू शकलो. मागे वळून पाहता ते 1-2 महिन्यात तेही प्रसिद्ध होईल. त्याचं संपूर्ण श्रेय मी आदरणीय मामासाहेबांना देतो आणि दुसरं श्रेय माझ्या पत्नीला देतो, एवढ्यासाठी की तिनं त्या डायऱ्या घरात आडगळ म्हणून रद्दीत न देता अगदी प्रत्येक वर्षानुसार तिनं कपाटात जपून ठेवल्या की ज्यामुळं मी हे आत्मचरित्र लिहू शकलो. एक सुशिक्षित, सुसंस्कृत
आणि साहित्यिक वारसा लाभलेल्या कुटुंबाशी माझा संबंध आला होता. त्यामुळे या कुटुंबाला अगदी जवळून मी पाहिलं. हे कुटुंब रात्री जेवायला बसताना घरातले सगळे पुरुष स्त्री असे गोलाकार पद्धतीने जेवायला बसत. गरमागरम तव्यातली ज्वारीची भाकरी, शेजारी शेतातल्या 2 भाज्या, वरण भात, लोणचं, पापड, लिंबू, मीठ असं भरपूर जेवण. आणि त्या जेवणात ते प्रत्येक वेळेला हास्यविनोद करत आम्हाला ते मंत्रमुग्ध करायचे. असंच प्रत्येक पदार्थाचं वर्णन करताना असं मला वाटायचं. एकदा ते म्हटले, अरे जरा मला कोरड्याच द्या की रे. तेव्हा सगळे आम्ही त्यांच्याकडे असं हसून बघायला लागलो. तर ते म्हटलं का हसण्यासारखं काय, माझ्या ताटात कोरडा भात आहे आणि त्या कोरड्या भातावर त्या कोरड्या भाताला ओलं करण्यासाठी आमटी रूपानं मी भाजी मागतोय, आमटी रूपानं मी आमटी मागतोय. तर त्याला भिजवण्यासाठी त्याला कोरड्यासच म्हणतात असं आम्हाला ते पुन्हा पटवून द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी मामासाहेबांना महाराष्ट्र शासनातर्फे 16 एकर खडकाळ जमीन कोल्हापूरमध्ये बक्षीस दिली होती. त्या खडकाळ जमिनीचं त्यांनी सोनं केलं. त्या खडकाळ जमिनीत स्वतः राबून, म्हणूनच ते प्रगतीशील शेतकरी म्हणतोय आम्ही त्यांना, स्वतः राबून ती जमीन बागायत केली आणि त्या खडकाळ जमिनीत ऊसाचं पीक आणलं. अत्यंत ज्वारी म्हणजे सगळी पिकं, भुईमुग अशी अनेक पिकं त्या ठिकाणी घेतली. मला वेळ नाही, बरंच काय सांगायचं आहे. त्यांनी एके दिवशी त्यांच्या हाताने गवारीच्या शेंगा त्यांच्या शेतातल्या खुडल्या आणि माझ्या सासूबाईंच्या हातात दिल्या आणि सांगितलं, माझ्या जावयांना आपल्या शेतातली गवारीची भाजी आणि ज्वारीची भाकरी आज असा बेत करा. मला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळी मी गवारीची भाजी खातो त्यावेळी मामासाहेब त्यांची आठवण मला अत्यंत तीव्रतेनं होते. असो, पन्हाळा, ज्योतिबा, मसूद माले, वडगाव की जिथं त्यांचं लहानपण गेलं, अशा ठिकाणी मला ज्यावेळी मी कोल्हापूरला जात असे त्यावेळेला मला जीपमध्ये शेजारी बसून त्या ठिकाणी नेऊन ते त्यांचे त्यावेळेचे प्रसंग सांगायचे. आणि जाताना एकदम आम्ही हास्य विनोद करत जायचो. खूप मजा यायची. असंच एके दिवशी पन्हाळ्यावरून उतरताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणले, पांडुरंग, मी आज जीपमध्ये बसलोय, पण एकेकाळी याच पन्हाळ्यावरून ऐन उन्हाळ्यात अनवाणी पायानं आणि उपाशी पोटानं अनेक वेळा या पन्हाळ्यापासून कोल्हापूरपर्यंत मी स्वतः चालत गेलोय. केवळ माझ्या खिशात पैसे नव्हते म्हणून. आणि अनेक खडतर प्रसंग आयुष्यात ते मला सांगायचे, परंतु आता मी ते सांगणार नाही कारण तेवढा वेळ नाही. फक्त त्यांच्याच वाक्यात मी एक सांगतो की ते मला नेहमी सांगायचे की माणसानं आयुष्यात शिशाच्या बाहुलीसारखं राहायला पाहिजे. कुठेही ती शिशाची बाहुली फेकली तर ती डोलतीच राहिली पाहिजे. आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं ते सगळं सिद्ध करून दाखवलं. मी पुण्याला BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर शिकायला होतो. मुंबईला अधिवेशनाला जाताना अथवा येताना मामासाहेब माझ्याकडे BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर यायचे. त्यावेळी माझे शेजारी असलेले माझे भावी डॉक्टर मित्र आमदार साहेब आले म्हणून त्यांना भेटायला यायचे. मामासाहेब अत्यंत त्यांनी लिहिलेल्या नाट्यछटा, रूपक कथा ते अभिनयासह सादर करत आणि आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करत. आज माझ्या परदेशात स्थायिक झालेले डॉक्टर मित्र मामासाहेबांची आठवण काढून त्यावेळेचे सगळे प्रसंग आठवतात. माझा तापटपणा बघून त्यांनी मला एक सांगितलं, मी सगळ्यांना मुद्दा मी सांगतो की जेणेकरून हे आपण सुद्धा त्यांचे विचार घ्यावेत. मी तापट होतो. त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला आयुष्यात एकही मित्र नसला तरी चालेल, पण शत्रू मात्र एकही असता कामा नये.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की आणि भारतात सुद्धा की मी एक जगातला श्रीमंत माणूस स्वतःला समजतो मित्र परिवारामुळं आणि हे त्यांचे शब्द मी तंतोतंत पालन करत आलेलो आहे. एक तर विद्यार्थी दशेत माझं लग्न झालेलं, विद्यार्थी दशेत मी विवाहित जबाबदार पुरुष झालो होतो आणि विद्यार्थी दशेतच त्यांनी आणखी एक मला सल्ला दिला, तुम्ही भावी डॉक्टर आहात, लग्नानंतर पहिला अपत्य निसर्ग नियमानुसार होऊ द्या, जर ते पहिल्या वर्षात मुलबाळ झालं नाही तर माझ्या जन्माची हे आत्मकथन मी मॅजेस्टिकमधून विकत घेतले आणि वाचले. ते मी विसरून गेलो होतो. सुमारे 2011 साली मी औरंगाबादला सुप्रिटेंडिंग इंजिनियर असताना मी सोशल मीडियावर लिहायला सुरुवात केली. मी त्यावेळेस ईमेलवर लेख लिहून लोकांना पाठवत असे. त्याच वेळेस मी नामदेवराव वटकर यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि 2-3 दिवस त्यांचे कथा माझ्या जन्माची आत्मकथन वाचून एक लेख लिहून लोकांना ईमेलवर पाठवला. तो अनेकांना आवडला. नंतर मी अनेक वर्ष नामदेवराव वटकर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर लिहित होतो. साहित्यिक अर्जुन वटकर यांची आणि माझी ओळख साधारण 5 वर्षापूर्वी झाली. सोलापूरला आलेलो असताना मी त्यांचे तुंबण हे पुस्तक खरेदी केले. त्यात त्यांचा मोबाईल नंबर मला सापडला. त्या नंबरवर मी त्यांना फोन केला, विचार जुळला आणि त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. ते मला नेहमी म्हणत, आपल्या कक्कया समाजातील साहित्यिकांना आणि कलावंतांना एकत्र आणायचे आहे, पण कसे आणि कधी योग जुळत नव्हता. सन 1921 हे नामदेवराव वटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाल्यापासून मी अनेक मान्यवरांना सांगत असे, त्यांच्यावर काहीतरी पुस्तक किंवा कार्यक्रम जन्मशताब्दी वर्षात व्हायला हवा, पण कोणी मनावर घेत नसे. मी सोशल मीडियावर लिहिताना अनेक वेळा नामदेवराव वटकर यांचे स्मारक व्हावयास हवे किंवा त्यांच्या नावाने एखादे वाचनालय असावे हा विचार नेहमी मांडत असे. त्यांचे पुत्र साहित्यिक यशवंत वटकर यांनी ही गोष्ट मनावर घेऊन गौरव ग्रंथ काढायचे कामही सुरू केले होते, पण ते अपूर्ण राहिले. सुमारे सप्टेंबर 2021च्या दरम्यान साहित्यिक अर्जुन वटकर यांनी आपल्याला कक्कया समाजातील साहित्यिक, कवी, कलाकार यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे हा विचार मांडला. ग्रुपवर नामदेवराव वटकरांच्या पुण्यस्थितीला म्हणजे 4 ऑक्टोबरला आम्ही तो सुरू केला. मला ॲडमिन व्हायला सांगितले होते त्यांनी. हळूहळू मनामध्ये असलेली नामदेवराव वटकर गौरव ग्रंथाची सुप्त इच्छा डोकावी लागली होती आणि तो विचार मी ग्रुपवर अर्जुन वटकर, तिप्पण्णा इंगळे, मनोज वटकर, डॉक्टर PD सोनवणे यांच्याशी बोलून मांडला. एक संपादकीय मंडळ तयार केले आणि अर्जुन वटकर यांना सर्वसंमतीने संपादक केले. यशवंत वटकर उपसंपादक झाले आणि मी कार्यकारी संपादक झालो. PD सोनवणे, सविता इंगळे, तिप्पण्णा इंगळे आणि मनोज वटकर हे सदस्य झाले. मी आवडला. मग ग्रुपमधील साहित्यिकांना नामदेवराव वटकर यांच्यावर लेख लिहिण्याची संपादकीय मंडळाने विनंती केली. 10 विषय दिले, जसे नभोवाणीतील अधिकारी नामदेवराव वटकर, गीतकार नामदेवराव वटकर, साहित्यिक नामदेवराव वटकर, राजकारणी नामदेवराव वटकर, लोकसाहित्याचे जाणकार नामदेवराव वटकर इत्यादी. प्रथम जबाबदारी स्वीकारली ती तिप्पण्णा इंगळे यांनी. त्यांनी नभोवाणीतील अधिकारी नामदेवराव वटकर हा लेख लिहिण्याचे मान्य केले, परंतु माहितीचा अभाव होता. मग मी त्यांना नभोवाणीतील तंत्र आणि मंत्र हे नामदेवराव वटकर यांचे पुस्तक व इतर माहिती पुरवली. ती त्यांनी सलग 2 दिवस वाचून एक उत्कृष्ट लेख मला पाठवला. मला तो आवडला आणि मी तो ग्रुपवर पोस्ट केला. उद्देश हा की इतरांनी प्रवृत्त व्हावे. सर्वांना तो आवडला. मग श्रीमती शालिनी कळंबे, नामदेव वटकर यांची ज्येष्ठ कन्या, आणि चित्रलेखा कळंबे त्यांची नात यांनी मला 2 लेख व्हॉट्सअपवर लिहून पाठवले. ते मी वर्डमध्ये एडिट केले. एक लेख होता महापुरुष आणि माझे बाबा आणि दुसरा होता नामदेवराव वटकर यांचे विविध साहित्य आणि कार्य. याच प्रकारची 1 पानाची माहिती श्रीमती भारती सोनवणे यांनी खूप वर्ष जपून ठेवलेली होती. ती ग्रुपवर पोस्ट केली होती. त्या माहितीचा गौरव ग्रंथात खूप उपयोग झाला. डॉक्टर PD सोनवणे यांनी त्यांच्या सासऱ्यांवर परिस्पर्श हा लेख लिहून माझ्याकडे पाठवला. त्यात लेखातलं ते सांगत होते. तो टाईप करणे गरजेचे होते. तो लेख मी आठवडाभर PD सोनवणे यांचे समाधान होईपर्यंत टाईप आणि एडिट करत होतो.
लोकसाहित्याचे जाणकार नामदेवराव वटकर हा लेख अर्जुन वटकर यांनी लिहायची जबाबदारी घेतली आणि सुचवले आपण त्यांचे मित्र साहित्यिक उत्तम कांबळे यांना लेख लिहायला सांगू. आणि मला त्यांनी माझ्याकडील माहिती आणि कथा माझ्या जन्माची हे पुस्तक त्यांच्या नाशिकच्या पत्त्यावर पाठवायला सांगितले. ते मी पाठवले, परंतु साहित्यिक उत्तम कांबळे यांना काही कामाच्या व्यापातून लेख लिहिणे जमले नाही. परंतु त्यांनी आमचे फार मोठे काम केले. नाशिक येथील साहित्य संमेलनात त्यांच्यामुळे कैलासवासी नामदेवराव वटकर यांचा फ्लेक्स शताब्दी वर्ष या साहित्यिकांच्या स्टॉलवर झळकला. गीतकार नामदेवराव वटकर हा लेख लिहिण्याची जबाबदारी कवयित्री सविता इंगळे यांनी घेतली, पण त्यांनाही काही माहीत नव्हती. ती मी व्हॉट्सअपवर पुरवली. त्यांची एक एक गाणी मी इंटरनेटवरून शोधून काढली आणि पाठवली. मी धनगर धनगर या गाण्याचे लिरिक्स काही गेल्या इंटरनेटवर सापडेना. ते मी गाणे अनेक वेळा रिप्ले करून लिहून काढले आणि त्यांना पाठवले. त्याचा उपयोग करून त्यांनी अप्रतिम लेख लिहिला आहे. आधी PDF मध्येच अंक तयार करणार असे चालले होते, परंतु महादेव इंगोले औरंगाबाद आणि डॉक्टर PD सोनवणे यांनी हट्टच धरला त्याची प्रिंट कॉपी पाहायला पाहिजे. त्यासाठी आर्थिक मदतीची फार गरज होती. त्यासाठी धावून आले साहित्यिक यशवंतराव भटकर. मग प्रख्या कला साहित्य मंच सभासद श्री भगवान इंगळे, माझे डिपार्टमेंटमधील आणि कॉलेजमधील मित्र डेप्युटी कलेक्टर संदीप इंगळे हळूहळू या कार्यासाठी बऱ्यापैकी निधी जमा झाला. अजून लेखांची आवश्यकता होती ती साहित्यिक जयवंत वटकर, सौ भारती सोनवणे, साहित्यिक यशवंत वटकर, श्री महेश वटकर, श्रीमती ज्योती वटकर आणि वटकर कुटुंबातील इतर मान्यवर यांनी पुरी केली. या पुस्तकातील बहुतांश फोटो साहित्यिक यशवंत वटकर यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. एक लेख साहित्यिक भगवान इंगळे यांनी लिहिला आहे. एक लेख SP खाडे रेल्वेतील मोठे अधिकारी यांनी लिहिला आहे. असे गौरव ग्रंथात एकूण 20 लेख आहेत. या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी संपादकीय मंडळाने 2 बैठका सोलापूर येथे घेतल्या. हॉल पाहण्यापासून ते पुस्तक छपाईची सर्व जबाबदारी मात्र अर्जुन वटकर, मनोज वटकर, श्री तिप्पण्णा इंगळे यांनी सांभाळली आणि उत्तमरित्या पार पाडली. वटकरजी, श्रीयुत रमाकांत नारायणजी, आमचे PD सोनवणेजी, अर्जुन वटकरजी, सविताताई इंगळेजी, तिप्पण्णा इंगळेजी आणि आमच्या ज्योतिताई वाघमारेजी सोलापूरच्या, मनोज वटकर, इतर सर्व त्यांच्या प्रत्येक वेळेस ते सांगत होते मला की अमुक दिवशी अमुक आहे, तमुक दिवशी तमुक आहे, तुम्ही आलंच पाहिजे. अरे मी कसं येणार नाही नामदेवरावांच्या कार्यक्रमात. प्रथमतः मी धन्यवाद देतो की कक्कय्या कला साहित्य मंच सोलापूर या छोट्याशा अवधीमध्ये जे सोलापूरचे कक्कय्या समाजामधले साहित्यिक एकत्रित आले आणि त्यांनी ही स्मरणिका नामदेवराव वटकर जन्मशताब्दी गौरव विशेषांक काढला, याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही जर असं नेतेपद घेतलं नसतं हे काढण्याकरता तर नामदेवरावांची जन्मशताब्दी साजरीच कोणी केली नसते. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की नामदेवराव कालच्या काळामध्ये, मध्यंतरीच्या 40 वर्षाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना विसर पडला आणि पुढे किती लोकांना ते आठवतील याची कल्पनाही नाही. पण तुम्ही नेतृत्व घेतलं आणि संपूर्ण देशाला, महाराष्ट्रात तर आहेच, संपूर्ण देशाला एक नामदेवरावांचं चरित्र आपण त्यानं दाखवलं. नामदेवराव आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, पण नामदेवराव मी विधानसभेत जाण्यापूर्वी
त्यांच्या कलेविषयी मी ऐकून आणि विशेषतः तमाशा या कलेविषयी ऐकून की नामदेवराव हे तमाशाचं लेखन करायचे, लोकनाट्य लिहायचे. लोकनाट्य हे अलीकडच्या काळामधले नाव बदललं गेलं, पण खरा तमाशा. आणि नामदेवराव ते वेडे व्हायचे आणि एक एक नवीन अशा प्रकारची कृती ते समाजाला दाखवायचे. त्यांनी नंतर नभोवाणीमध्ये काम केलं. नागपूर नभोवाणीमध्ये त्यांनी जी सुरुवात केली ती अतिशय मजेदार अशा प्रकारची सुरुवात होती की नागपूर हे खरं जर बघितलं तर RSSचं गाव, आणि तिथं आमचे नामदेवराव ऑल इंडिया रेडिओचे डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर म्हणून गेले. आणि त्या काळामध्ये त्या लोकांना देखील झुलवत झुलत आपली कला त्याने पेश केली. हे मोठं कौतुकास्पद. नाहीतर तिथं नागपूरला दलित वर्गीयांचा माणूस टिकणं हे मोठं कठीण असायचं, कारण ताबडतोब त्याची जात कळली जायची. आणि ढोर समाजाचं तर काय म्हणजे त्यांची बोटं बिटं रंगलेली असतात, तुम्हाला माहिती आहे उत्तमराव. पण नामदेवरावांचं तसं नव्हतं. नामदेवराव सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्या घरातूनच ओढ होती. आई वडिलांच्याकडून प्रेरणा घेऊन ओव्या, अभंग, आणि त्यातून त्यांना साहित्याची ओढ निर्माण झाली. पण ही ओढ त्यांनी स्वतःच्या आनंदाकरताच रिस्ट्रिक्ट केली होती का? नाही. त्यांनी सर्व समाजाला हे ज्ञान देण्याकरता, आकलन देण्याकरता म्हणून त्याचा उपयोग केला. आणि मर्यादित या समाजापुरतं त्यांनी ठेवलं नाही. नामदेवरावांचं सगळ्यात मोठेपण जे आहे ह्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये, नामदेवराव एका विशिष्ट जातीचे असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेचं संपूर्ण चित्रीकरण केलं आणि संपूर्ण जगाला त्यांनी दाखवलं. हे अतिशय महत्वाचं काम त्यांनी केलं. हे का बाबासाहेबांच्या हे सगळं चित्रीकरण त्यांच्याच समाजाने केलं असं नाही. बाबासाहेबांचं हे चित्रीकरण ह्या या समाजातल्या एका थोर कलाकारांनी केलं, याचा माझ्यासारख्याला खूप अभिमान वाटतो. ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळेस देखील आंबेडकर आणि दुसरे दलित वर्गीय यांच्यामध्ये भांडणं होती. त्याच्या विरुद्ध काजरोळकर लढले. ते मनामध्ये कुठे किंतु ठेवलं असेल त्याने. हे नामदेवरावने हे काम केलं नाही कधी. आणि म्हणून त्यांनी या देशाला ज्यांनी घटना दिली त्याचा संपूर्ण 6 डिसेंबरचं चित्रीकरण केलं आणि ते आज ते दाखवलं. मी त्यांना म्हटलं तुमच्याकडचे मला एक कॉपी द्या म्हणून ते पेन ड्राईव्ह देण्याची कबूल केले त्याने मला. की ही जी घटना आहे की नामदेवराव म्हणजे एका विशिष्ट पोट जातीमध्ये अडकून पडले नाहीत. त्यांची दृष्टी विशाल होती. विधानसभेमध्ये मी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. ते जेव्हा गरिबांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न घेऊन उठायचे त्यावेळेस भटक्या आणि विमुक्त जातीचे प्रश्न घेऊन ते पोटतिडकीने विधानसभेमध्ये बोलायचे. मातंग समाजाचे प्रश्न केरसुनी करण्यापासून ते दोर वळवण्यापर्यंत काय स्थिती असते ती त्याच्याविषयी ते विधानसभेमध्ये बोलायचे आणि सरकारला त्यांना मदत करण्यासाठी भाग पाडायचे. नामदेवरावांच्या मध्ये एक ताकद होती. ते अभ्यास करायचे आणि अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं वक्तव्य विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या करायचे आणि त्याच्यामुळं सरकारला त्याची नोंद घ्यावी लागायची. कधी कधी ते कडकपणानं बोलत आणि सरकारला वाईट वाटत
पण त्याची त्यांनी पर्वा कधी केली नाही. प्रश्न अस्पृश्यतेचा घेऊन ते उठले आणि सरकारवर ताशेरे जोडण्याचं काम त्यांनी केलं. नामदेवरावांची तशी जवळीक वसंतदादा पाटलांच्या बरोबर होती, यशवंतरावांच्या बरोबर होती. त्यावेळेस त्यांनी लाचार होऊन काही मागण्याचा प्रयत्न केला नाही. ते केला असतं तर त्यांनी दिला असतं. पण यशवंतरावांनी त्यांच्या कलेचं कौतुक, त्यांच्या देशभक्तीचं कौतुक म्हणून जाताना त्यांना एक 16 एकर जमीन त्यांना दिली आणि त्याचं नंदनवन त्यांनी फुलवलं. त्याच्यातला आणखी दुसरा एक महत्वाचा एक भाग नागनाथांना नायकवाडी यांचाही उल्लेख त्यामध्ये. खरं म्हणजे अगोदर हे काय वाचलेलं नव्हतं मी. नागनाथांना नायकवाडी आणि के.एस. पाटील म्हणून जे नंतर कर्नाटकात मंत्री होते, हे नामदेवरावांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये मदत करायचे, जेवणाचे डबे पुरवायचे आणि इतरही त्यांना मदत करत असत. आणि म्हणून त्याची कृतज्ञता म्हणून नामदेवराव नंतर ज्यावेळेस त्यांना ते शिकले आणि त्यांच्यामधली जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता नागनाथांना नायकवाड यांचं जे मासिक होतं त्याच्या संपादकीत्वाचं काम त्यांनी स्वीकारलं आणि खूप चांगल्या तऱ्हेने त्यांनी केलं. म्हणजे नामदेवराव एखाद्याने कुठं मदत केली तर ते कधी ते विसरायचे नाहीत आणि त्याची कृतज्ञता ते व्यक्त करत असत. नामदेवराव एक आमच्यातले वैचारिक नेतृत्व गुण देणारे नेते होते. मला त्यांचा सहवास फार थोडा मिळाला. वाटतं मी डॉक्टरच्या लग्नाला मी गेलो होतो ना कोल्हापूरला, त्यावेळेस ते होते. पण नामदेवरावांनी जे आमच्या समाजामध्ये जे काम केलंय, आमचा समाज म्हणजे तसा शैक्षणिक दृष्ट्या जागृत असणारा समाज नाही, पण नामदेवरावांमध्ये स्पार्क होता. नामदेवराव आपली विद्वत्ता त्यांच्याकडे होती आणि कष्ट घेण्याची तयारी होती. ती पुढच्या पिढीने किती घेतली आणि घेतायत याचाही अंदाज घेतला पाहिजे कधीतरी. आमच्यात आज थोडे बोटावर बोलण्याइतके साहित्यिक आहेत. त्यात आमचे अर्जुनराव आहेत, पण नामदेवराव एका विशिष्ट प्रवृत्तीने या समाजाला घडवण्याचंही त्यांनी काम केलं. मला आठवतं की महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ज्यावेळेस ते चर्मकारांचा प्रश्न घेऊन बोलत होते, त्यावेळेस चर्मकारांच्या प्रश्नाबरोबर त्यांनी मातंग समाजाच्या दोरवळणं आणि त्या केतकीच्या त्याच्यापासून ते वाद काढणं, जे दोरखंड करणं, त्याच्यावरही ते बोलायचे की त्यांची किती परिस्थिती वाईट आहे आणि आमची किती वाईट आहे, आमच्यापेक्षा त्यांना जास्त मदत करा. अशा प्रकारची भूमिका घेणारा नेता क्वचितच असं बघायला मिळतं. आज नामदेवराव नाही आहे. तुम्ही ह्या शताब्दीचा कार्यक्रम केला,
आणि ह्या कार्यक्रमामुळं आम्हा सगळ्या संपूर्ण समाजाला आज नामदेवराव काय चीज होती हे आम्हाला कळलं. नामदेवराव वृत्तपत्रकार होते, नामदेवराव छायाचित्रकार होते, नामदेवराव फिल्ममध्ये होते, नामदेवराव ॲक्टर होते. आणि एक कुठेतरी असा रेफरन्स आहे, ॲक्ट्रेसेस बऱ्याचशा त्यांच्यावर भागून जायच्या, त्यामुळं घरी जरा संशय यायचा. हे कुणाच्या तरी लेखामध्ये मी वाचलेलं आहे, बहुतेक तुमच्याच असेल. आपल्या वडिलांच्या विषयी त्यांनी लिहिलेलं एकच लाईन आहे, पण काय मी पूर्वी पोलीसमध्ये असल्यामुळं जे पकडायचं तेवढं पकडून घेतलं. असं तुम्ही कंटाळलेला होता म्हणून मी जरा हसवण्याचा प्रयत्न केला एवढं, कारण मी जरा स्लो आहे आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमापासून. तर नामदेवराव खरं म्हणजे आम्हा सगळ्यांना एक प्रेरणादायी अशा प्रकारचं आमचं नेतृत्व आहे. आमच्या समाजामध्ये अनेक वर्ष त्यांची आठवण राहील अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. मोठी माणसं त्यांची दखल घेतली जात नाही, पण तुम्ही मंडळीने दखल घेतली त्यांची आणि आम्हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन टाकलेलं आहे. हे मुघडून तुम्ही आमच्यातलं हे एवढा चमकणारा हिरा, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हे सगळ्यांनी परत एकदा आपण एकत्रित बसून त्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. इंगळेंनी फार जाता जाता कालच्या त्या पुस्तकामध्ये देखील जे सगळा प्रवास त्यांनी सांगितला, ते रेडिओ रेल्वेचे टेक्निकल ऑफिसर होते. तर ही सगळी आमची जी मंडळी प्रामुख्यानं मोठ्या आस्थेवाईकपणाने हे काम करतात, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही शताब्दीचा हा समारंभ सोलापुरात सुरू केला याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि संपूर्ण कोल्हापूर इथं आलंय आणि विशेषतः आजच आम्हाला पुन्हा एकदा, मी खरं म्हणजे नाव ऐकून होतो, पण नामदेवरावांची फॅमिली बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्यांचे जावई माहिती होते, ते बोलतात खूप, पण प्रामाणिकपणानं बोलतात. नामदेवरावांनी त्यांना ट्रेन केलेलं आहे. ते मुलगी देण्याकरता त्यांच्या हॉस्टेलवर गेलेले होते नामदेवराव, आणि तो प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. तर नामदेवराव खरी म्हणजे कुणाच्या दुसऱ्या तिसऱ्याच्या थ्रू असं नाही, डायरेक्टली स्वतःच भेटायचे, काय होईल ते होईल. आणि तुम्ही त्याचा स्वीकार केला. एका चांगल्या सदग्रस्ताच्या नेत्याच्या जावई होणं हे सुद्धा भाग्य लागतं. आम्हाला आपलं दुसरीकडे जावं लागतं. तेव्हा अशी काय आम्हाला संधी मिळाली नाही, कोण आलं नाही. तुम्ही भाग्यवान आहात. त्यामुळे आपल्या समाजामधली एक मुलगी कमी झाली आमच्याकरता, पण असं काही हरकत नाही. पण त्या आमच्या स्मृतीने तुमच्या मुलीला पिक्चरमध्ये घेतलं, तुझ्या तरंग. ती आता स्मृती आमची मुलगी, ती प्रोड्युसर आहे. ती बरेचसे ती काल आली होती. ती तिचे फार 7-8 पिक्चर चाललेले आहेत. आता मला माहिती नाही काय काय करते, मी कधी इंटरफेअर करत नाही. पण तुम्ही सगळे आमच्या सोलापूरला आलात, आस्वाद आता घ्यालच तुम्ही. आणि आपण करूया वर्षभरामध्ये नामदेवरावांच्या स्मृती जिवंत राहण्याकरता म्हणून काय करता येईल याचा विचार करूया. कारण मी असा कार्यकर्ता नाही की आता सांगायचं यूं करेंगे वो करेंगे आणि काहीच करायचं नाही, हे माझ्या वृत्तीला न पटणार आहे. पण आपण काहीतरी चांगलं करूया. आमच्यातला हा पहिला नेता आहे की ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आणि नाट्य कला तमाशामध्ये जे परिपूर्ण काम केलेलं आहे त्याचे आम्हाला चिंतन करायला हवं. समाजामध्ये त्यांचं दर्शनी घडवून आणण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. ते आपण सगळे करूया. या शब्दानिशी मी
आपली रजा घेतो. आई म्हणजे प्रसादातला खडी साखरेचा खडा आणि पाठीवरती गिरवावा असा पहिला वहिला धडा. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी आणि आई म्हणजे तुकोबांची विद्रोही अशी संतवाणी. ज्या लेखकांनी महाराष्ट्राला आई समजावून सांगितली, ज्यांनी अनिष्ठ रूढी परंपरांच्या वरती आपल्या संशोधनपर लिखाणामधून आसूड ओढला, स्वाभिमानी साहित्याचा ज्वलंत आविष्कार ज्यांच्या पत्रकारितेतून, संपादनातून आणि साहित्यातून अनुभवायला मिळतो, ज्येष्ठ लेखक, संपादक, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सन्माननीय उत्तमजी कांबळे सरांना मी विनंती करते. म्हणजे कायदेशीरच आहेत ना, पण वास्तव समाजामध्ये असा पहिला आंतरजातीय विवाह झाला तो बसवांनांच्या काळामध्ये. ब्राह्मण आणि शूद्र असा तो विवाह होता. हरळ्याचा मुलगा होता आणि मुलगी लावण्या होती. हा विवाह घडवण्यामध्ये, जुळवून आणण्यामध्ये आणि त्यानंतर विवाहाचे जे परिणाम झाले ते भोगण्यामध्ये जो तत्कालीन संत बसवण्णांचा शिष्य होता त्यांचं नाव कक्कय्या. तर मी पहिल्यांदा त्यांना अभिवादन करतो, कारण जात शोधण्यासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक होते आणि त्यांनी ते पहिल्यांदा केलं. आणि नामदेवराव भटकरांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये ढोर समाजाचं नातं ना देवाशी ना देवतांशी जोडण्याऐवजी ते वीर कक्कय्याशी जोडलेलं आहे. त्यामुळं मला हे खूप कौतुकास्पद वाटतं. त्यामुळे मी नामदेवराव भटकरांना अभिवादन करतो आणि कक्कय्यांना सुद्धा अभिवादन करतो. ही जी थोर माणसं असतात त्यांचे दोन चेहरे असतात. एक तुम्ही आम्ही जो पाहतो तो चेहरा असतो, बाह्य चेहरा, बाह्य जग, बाह्य रंग. पण खूप कमी लोकांना त्यांच्या अंतरंगाची कल्पना नसते, तिथे उडी मारण्याची आपली ताकद पण नसते. हे अंतरंग काय आणि बाह्य रंग काय याचा एकत्रित विचार केला की त्या मोठ्या माणसाचं महत्व आपल्याला कळतं. नाहीतर त्यांच्या जीवनातल्या फक्त लोकप्रिय घटनांच्यावरच, प्रसंगावरच आपण बोलत राहतो. तो प्रसंग जन्माला का आला याच्या आपल्याला माहिती नसतं. की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणावर त्यांनी त्याच दिवशी शूटिंग केलं. गांभीर्याने आपल्या परंपरा आणि इतिहासाचा आढावा घेण्याची शक्ती दाखवायला पाहिजे. त्यामुळे ह्या समारंभाला तुम्ही सेलिब्रेशन असं समजू नका. आपणच आपल्या इतिहासाची पानं उलटत 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 100 वर्षाच्या मागे निघालेलो आहोत. ते जे शंकरराव सावेकर होते कॅमेरामन, ते माझे पण मित्र होते. कारण मी कोल्हापुरामध्ये जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओचा 7 वर्ष रिपोर्टर होतो. त्यामुळं नामदेवरावांच्या सगळ्या प्रोडक्शनमध्ये जे जे लोक होते त्या सगळ्यांच्याने माझी भेट झालेली आहे. त्यांचे नटी सुलोचनापासून, आंबवकरांच्या पासून ह्या सगळ्या लोकांना मी भेटलेलो आहे. आणि माझं भाग्य चांगलं की 1974 ते 1983 हा सगळा कालखंड मी नामदेवरावांना अधूनमधून त्यांच्या घरी जाऊन भेटायचो. कारण नामदेवराव म्हणजे कला, चित्रपट, नाटक, तमाशा याचा एनसायक्लोपीडिया होते. मला काही अडचण आली की मी त्यांच्याकडे जायचो आणि ते असे आपल्या नातवाबरोबर बोलतात, मुलाबरोबर बोलतात असं ते भरभरून सांगायचे. त्यांचा अशोक नावाचा मुलगा माझा खूप जवळचा मित्र झाला होता. सातत्याने त्यांच्याकडे जाताना माझ्या लक्षात आलं की भटकरांचं हे एक असं घराणं आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये टिपिकल आहे की ज्या घराण्यामध्ये वडिलांनंतर सगळीच्या सगळी मुलं लेखक होतात. जे यशवंत सुद्धा लेखक आहे, अशोक लेखक आहे. आणि मी तुलना करू नये मुलांचे आणि वडिलांचे. अशोक हा वडिलांच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ लेखक होता. पण ते सगळं त्यांनी वडिलांच्याकडून घेतलेलं आहे. ते सगळे जीन्स, त्या सगळ्या सलाईत तिकडून घेतलेले आहेत. आणि मेलेलं पाणी नावाची एक अशी कलाकृती करून ठेवलेली आहे की ज्या कलाकृतीला मराठी साहित्यामध्ये तोड नाही आहे. मी हे सगळं पाहत होतो, मी शिकत पण होतो. कारण बातमी लिहिताना, लेख लिहिताना त्यावेळेला मराठी सिनेमाची 50 वर्षे चालू होती. त्यावेळेला मला त्यांनी खूप मदत केली. नाही, एनसायक्लोपीडिया सगळं ओठावर आहे. त्याच काळात शिंदे साहेबांनी हेमा मालिनीला कोल्हापुरात आणलेलं होतं. वीर कक्कय्या, बरोबर आहे. दिग्विजय खानविलकर आमदार होते आणि इतकी ड्रीम गर्ल आमची सगळ्यांची. आम्ही दूरून, मी पत्रकार होतो त्यामुळे थोडं जवळ यायची संधी मला मिळाली होती. आणि हेमा मालिनी आणि तुम्ही किती जवळ आहात हे पण आम्ही पाहत होतो.
पण आम्ही शंका नाही घेतली. त्यावेळेला ते होते. मुद्दा काय, जीवनाची अनेक अंग काबीज करणारा हा एक थोर पुरुष होता. मी बाबासाहेबांच्या बद्दल सांगत होतो की त्याने प्रेस विकला, ऑफिस गहाण टाकलं आणि ते शूटिंग केलं. मला याच्यात काही आश्चर्य वाटत नाही. हे होणारच होतं आणि हे नामदेवराव करणारच होते. त्याचं कारण असं की आपण कधी इतिहासाची पानं चाळत नाहीये. आंबेडकरी चळवळीमध्ये ढोर आणि चांभार लोकांची, नेत्यांची जेवढी कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढी सुरुवातीच्या काळात महार लोकांची पण नव्हती. बाबासाहेबांचा पहिला शिष्य कोण आहे की बाबासाहेबांना परदेशात आल्या आल्या त्यांचा सत्कार घडवणारा आणि त्यांच्याबरोबर पुढे अनेक वर्षे राहणारे हे शिवतरकर आहेत, हे काजोळकर आहे, हे कोल्हापूरमध्ये दत्तोबा पवार आहे. दत्तो पवारांच्या काळामध्ये पोळ आहे, ते पण आमदार झालेले होते पोळ. आणि त्याच्यानंतर हे नामदेवराव हटकर आहे की आपल्या समाजातली एक मोठी परंपरा ज्याच्यामध्ये राजभोज पण येतात. ही आंबेडकरी विचाराचा पाळणा ज्या वेळेला हल्ला त्यावेळेला मोठ्या हिरिरीने त्या चळवळीमध्ये काम करणारी, त्याग करणारी, त्यांच्यात पण भांडणं व्हायची कारण जाती जबरदस्त होत्या. शिवतरकरांनी सहभोजन घेतलं म्हणून काजोळकरांनी पत्र काढून त्यांना जातीबाहेर काढलेलं. ही इतिहासाची पानं खूप सुरेख आहेत, पण हे डेव्हलप करत करत कुठेपर्यंत गेलेलं आहे, राजभोज आणि बौद्ध धर्म स्वीकारापर्यंत ही गेलेला आहे. हे परंपराच आहे आणि त्या परंपरेतला माणूस हे शूटिंग करणार, तो व्हिडिओ फिल्म काढणार. न काढलं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. पण शिंदे साहेब मगाशी म्हणाले त्यावेळेला असेही भेद चालू होते महार आणि महारेतर, महार आणि चर्मकार, महार आणि मधले राजकीय भेद त्यावेळेला सुद्धा टोकाला पोचलेले होते. आणि 1921चा जन्म यांचा आहे आणि सर्वसाधारण 30-35 पासून आंबेडकरी साहित्य जन्माला यायला लागतं. ते जन्माला घालणारे पहिले 4 कोण आहेत, मला आवडो न आवडो पण ऐकले नाही. हे मी का सांगतो आहे, महापुरुषाला उभं कसं करतात. त्याचा सिनेमा म्हणजे महापुरुष आहे, त्याचं वगनाट्य म्हणजे महापुरुष आहे की ही जीवनाची सगळे अंग पचवून स्वतःला फुलवणारा, स्वतःला सुगंधित करणारा, तो गंध समाजात नेणारा महापुरुष आहे. आपण नेहमी नात्या गोत्याचं बोलत जातो, आपण नेहमी आपल्या आपल्या जातीचं बोलत जातो. त्या काळातले हे पहिले नेते आहेत, ते जेवढे ढोर समाजाचे प्रश्न मांडतात त्याच्यापेक्षा जास्त अन्य समाजातले मांडतात. गुन्हेगार जातीतले पण प्रश्न मांडतात. हे येतो कुठून? मी सांगत होतो की आंबेडकरी साहित्याचा पाया रचणारे पण कोणतरी असतील त्या काळात. 30 नंतर 30ला पुणे करार झालेला आहे. पुणे करारानंतर महात्मा गांधीने अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे वेगळं लक्ष द्यायचं, ठोस लक्ष द्यायचं, त्यांच्या विकासाचं सगळं करायचं म्हणून हरिजन सेवक संघाची स्थापना केलेली आहे. गंमत म्हणजे त्यात बाबासाहेब सुद्धा काही दिवस होते. हे कुणाला माहिती नाही, कारण ते माहिती पण होऊ देत नाही. कारण गांधींच्या संस्थेत बाबासाहेब कसे काय जाते लोकांना हे पण माहिती नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या जनता नावाच्या पेपरमध्ये एक लेख लिहिला होता की गांधी सारख्या महापुरुषांच्या मुळेच पुणे करार व्हायला मदत झालेली आहे आणि अस्पृश्यांचे राजकीय प्रश्न सुटलेले आहेत. गांधी जर राजकारणात आले नसते तर जगातला एक मोठे संत झाले असते. या संतांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि इथून पुढे दरवर्षी पुणे करार हा सगळ्या अस्पृश्यांनी सणावारासारखा साजरा करावा. हे कुणाला माहिती आहे? माहिती करून घ्यायची इच्छा नाही. घेतली तर बाबासाहेब विरुद्ध गांधी ही झुंज लावता येत नाही. त्या हरिजन सेवक संघामध्ये नामदेवराव हटकर गेलेले आहे. त्याच काळात ठाण्यातले एक मोठे कार्यकर्ते, ते पण आमदार होते, त्यांची शिक्षण संस्था आहे, त्यांच्याही जन्मशताब्दीवर मी लेख लिहित होतो. ही जी एक विचारधारा असते ती विचारधारा घेऊन माणूस जगत असतो. ह्यांची विचारधारा काय आहे? पहिल्या दिवसापासून टोटल समाज परिवर्तन ही त्यांची नामदेवरावांची विचारधारा आहे.
समग्र समाज परिवर्तन. जीवनाचा असं एक पण अंग राहता कामा नये की ज्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं नाहीये. आणि हे कोणत्या काळात नाटक आणि सिनेमा इंडस्ट्रीमध्ये येतात? तो काळ जातीतेनं भरलेला आहे. नाटकात जात आहे, सिनेमात जात आहे, साहित्यात जात आहे, गाण्यात जात आहे. त्या काळात त्यांची एंट्री होते. संस्कृतचा एवढा प्रचार नाही झालेला. संस्कृत आपल्याला शिकायला पण बंदी आहे. पण ज्यांनी बंदी घातली होती त्यांच्यावर काळ आणि इतिहास सूड कसा घेतो याचं उदाहरण म्हणजे त्यांच्या मुलाने संस्कृत विषयामध्ये गोल्ड मेडल मिळवलं, अशोक फटकरांनी. शिंदे साहेब, मला हे नेहमीच आश्चर्याने असं काहीतरी अरे एक धोराचा पोरगा संस्कृत विषयामध्ये PhD आणि गोल्ड मेडलिस्ट होतो. कोणत्या शक्ती आहेत त्याच्या मागे? तर कशा काम करत होत्या? मला वाटतं निदान आता तरी विचार करायला पाहिजे. त्यावेळेला केला नाही आपण. कारण अशोक हे माझा खूप जवळचा मित्र होता. तो मोठ्या भावासारखाच होता. तो कोल्हापूरला असताना आम्ही रोज राजाराम कॉलेजमध्ये भेटायचो. बाबा काय करतात, हा काय करतो, चर्चा व्हायची. आणि मी माझ्या दृष्टीनं तरी, त्यांच्या दृष्टीने काय झालं मला माहिती नाही, पण माझ्या दृष्टीने तरी त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून मी त्यांचा एक मेंबर होण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो नामदेवरावांनी पाठिंबा देऊन मान्य केला होता. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दौलत आहे. मला आठवतं त्यांच्या अंत्यसंस्काराला अशोकचा हात पकडून मी ती सगळी अंत्ययात्रा चालली होती आणि नंतर बातमी द्यायला गेलो होतो. मुद्दा हा आहे की ही दलित साहित्याची पायाभरणी कोण करतं? यांच्याच सालामध्ये शंकरराव खरातांचा पण जन्म झालेला आहे. याच साली त्यांची पण आता जन्म शताब्दी चालू आहे. आटपाडीला पुढच्या महिन्यात काहीतरी संमेलन आहे. मी त्याचा अध्यक्ष आहे. आपल्याकडे संतात असं म्हणतात, नामदेव रचला पाया. आणि कळस कोण होतो? कळस कोण होतो? तुकाराम झाला शे कळस, तुका झाला शे कळस. जर हे थोडे विस्ताराने की हे जे खरात होते, हे जे भटकर होते, म्हणजे नामदेवराव भटकर, ह्याने पाया रचला आणि दुसरा नामदेव कळस झाला, नामदेव डसाळ. पाया हिने रचलेला आहे. पाया रचणाऱ्यामध्ये पण एक नामदेव आहे आणि कळस होणाऱ्यामध्ये पण एक नामदेव आहे. याने यांच्या पद्धतीने लिहिलं की कोणत्याही माणसाला व्यक्त व्हायला खूप आवडत असतं. ती त्याची एक नैसर्गिक भूक असते. माणूस व्यक्त झाला नाही तर वेडा होतो. कोणत्याही चौकातल्या वेड्यानं प्रश्न विचारा, तू असं का झालास? तर तो म्हणाला, मला कोणी भाषण करू दिलं नाही, मला कोणी लिहू दिलं नाही, मला कोणी नाचू दिलं नाही, मला कोणी बोलू दिलं नाही. तो अव्यक्त राहतो समाजामध्ये आणि पुढे तो वेडा होतो. व्यक्त होण्याची साधनं भरपूर असतात. ती सगळीच्या सगळी साधनं नामदेवरावांनी व्यक्त होण्यासाठी वापरली. मराठी साहित्यामध्ये गेल्या 100-150 वर्षाचा साहित्याचा इतिहास काढला. कुणी पण PhD करावी, त्यांच्यावर आज शोधून काढावं. तर लोकांनी PhD काय केली नाही मला कळत नाही अजून. तो अर्जुन सांगत होता, त्याने चांगल्या पद्धतीनं गौरव ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. कुणी PhDच नाही केली. पण माझ्या मनात अर्जुन तेव्हाच एक प्रश्न आला होता, तू का नाही केली? आणि अजूनही तुला चान्स आहे, डबल PhD करता येतं. मस्तपैकी आयुष्याच्या मावळतीला राहून नामदेवरावांच्यावर डबल PhD. हे शेवटी कसं आहे, आपणच आपल्या इतिहासाचे निर्माते असतो आणि आपणच आपल्या इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर पण असतो. दुसरा कोणी येणार नाही तुमचा इतिहास लिहायला, आपण लिहायला पाहिजे. कोण? आपल्या इतिहासाचे निर्माते आपण आहोत. हे 100-150 वर्षापासून चालत आलेलं आहे. त्या इतिहासाच्या पानांवर आपल्या पण मुद्रा आपण कोरायला पाहिजेत. की नामदेवरावांनी साहित्याने कला क्षेत्रातलं असं एक पण दालन सोडलेलं तुम्हाला दिसत नाही.
आणि अशी सगळी दालनं संपन्न करणाऱ्या मराठीतल्या कोणत्याही साहित्यिकाचं नाव जर मला सांगितलं तर मी पाहिजे ते पैज हरायला तयार आहे. आपण कोणाची निंदा नाही करत, कोणाची कुचेष्टा नाही करत, आपण तुलना पण कोणाची नाही करत. पण असं कोणतं नाव आहे जे कथा लिहितात, जे कादंबरी पण लिहितात, जे कविता पण लिहितात, जे ललित लेख पण लिहितात, जे लोकनाट्य लिहितात, जे डॉक्युमेंटरी फिल्म लिहितात, जे आत्मचरित्र पण लिहितात, जे इतिहास संशोधन पण करतात, हे बाबासाहेब आणि नामदेवराव यांच्यामध्ये विचाराचा जो पूल आहे तो राजकीय अंगाने पाहू नका. मोबाईल कोणाचा वाचतो? हे हरिजन सेवक संघात काम करतात, ते अजून कुठेतरी काम करतात, पण तो जो एक विचाराचा पूल आहे, परिवर्तनाचा बदलाचा जो पूल आहे, त्या पुलावर गेल्यानंतर हे दोघं समान वाटेने जाताना दिसतात. मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगेन की बाबासाहेबांनी हु वेर शूद्रा, शूद्र पूर्वी कोण होते आणि ते शूद्र का झाले, देशातल्या सगळ्या शूद्रांचा इतिहास 10,000-20,000 वर्षे जाऊन त्यांनी सांगितला बाबासाहेबांनी. आणि हे सगळे आजचे शूद्र आहेत, ही पूर्वीची राज्यकर्ती जमात होती, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. नामदेवराव जेव्हा अशाच विषयावर पुस्तक लिहितात, अस्पृश्यांचा इतिहास, ते तेव्हा सरळ सांगतात की बाबासाहेबांनी असं असं पुस्तक लिहिलं होतं, मी पण असं असं लिहिणार आहे आणि माझ्या पुस्तकात ह्या 4 गोष्टींवर मी विचार करणार आहे. पुस्तक वाचा. ढोर पूर्वी कोण होते तुमच्या लक्षात येईल. चर्मकार पूर्वी कोण होते तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी मगाशी सुरुवातीला म्हणालो, हा ढोरांचा इतिहास मागे 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 नेत त्यांच्या दंतकथा सांगत, ढोर शब्दाचा अर्थ काय, त्याचा उच्चार काय, फटकर काय, फटकरचा अर्थ काय, हे चामड्याचं काम त्यांच्याकडे काय येतं, त्याच्या मितक काय आहेत, हे सांगत सांगत ते वास्तवाकडे आलेले आहेत. आणि तुम्हाला त्यांनी कोणाशी जोडलेलं आहे की भारतीय इतिहासामध्ये जाती अंताचं, धर्म अंताचं, स्वर्ग अंताचं पहिलं पान लिहिणारे जे बसवण्ण आहेत त्याच्याशी तुम्हाला त्यांनी जोडलेलं आहे. आता आपल्याला आनंद किती वाटायला पाहिजे. दुर्दैवानं आपल्या व्यवसायाला प्रतिष्ठा देत नव्हता हा समाज. आणि गंमत अशी आहे, कोल्हापूर जवळ ब्राह्मणाने कातडं कमवण्याचं काम केलं तर त्याचं ब्राह्मणत्व कायम राहतं. तो ढोर नाही होत, तो ब्राह्मणच राहतो. शनी महात्म्याचा अधिकार त्यालाच मिळतो, सत्यनारायणचा अधिकार त्यालाच मिळतो. कोल्हापूर जवळ, गावाचं नाव वगैरे घेत नाही, तुम्हाला माहिती आहे त्या जंगलामध्ये त्यांनी पहिल्यांदा चालू केलं 40-50 वर्षापूर्वी. म्हणजे ब्राह्मणाने कातडं कमावण्याचा व्यवसाय केला तर तो ब्राह्मणच राहतो, आणि ढोराने केला तो शूद्र होतो. हे काय आहे, हिचे कारण मीमांसा त्यांनी केलेले आहे. आणि बाबासाहेब एक नेहमी म्हणायचे, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही. मग इकडे ढोर समाजाला त्यांनी गुलामीची जाणीव कशी करून दिली नामदेवरावांनी, आणि दिली की नाही जाणीव करून. हा पूल काय सांगतो, हा विचारांचा पूल काय सांगतो, ते वेगळ्या शब्दात सांगतायत, हे वेगळ्या शब्दात सांगतायत, आशय तोच आहे. ज्या काळामध्ये ढोर समाजाला वर्गातच जाता येत नाही, गेला तरी त्याला प्रतिष्ठा मिळत नाही, त्या काळामध्ये हे सतत शिकत राहतात आणि BA ची पदवी संपादन करतात. त्याला काय अर्थ आहे की नाही. किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण झालेलं आहे. आणि BAचं शिक्षण तर ते चालू असतानाच त्यांना नागनाथ नायकवडीने ग्राम स्वराज साप्ताहिकाची जबाबदारी दिलेली आहे. अरे कुणीतरी असा प्रश्न विचारायला पाहिजे 2022 मध्ये, नागनाथांना नायकवडी म्हणजे भारतातला एक बंडखोर माणूस, पत्री सरकार चालवणारा माणूस, कॉम्रेड नाना पाटलांच्या बरोबर, आचार्य जावडेकरांचा स्वतःला शिष्य मानणारा माणूस,
आणि माझ्या आणि त्यांच्या जीवनामध्ये काय धागे येतात? ज्या नागनाथ नायकवडेने त्यांना संपादक केलं त्याच नागनाथ नायकवडेने विट्यात माझं लग्न लावलेलं आहे. जे ते व्हेल पाटलांतर सांगतात त्यांच्या संस्थेत मी शिकलेलं आहे. ज्या आंबपकरांचं ते नाव सांगत होते ते आंबपकर सुद्धा माझ्या परिचयाचे होते. अनंत माने वगैरे नंतर आलेले ते. हा जो पूल काय सांगतो आणि तो पूल त्यांच्या साहित्यामध्ये अवतरतो कसा? बाबासाहेबांच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवणं हे एक तांत्रिक गोष्ट आहे, बरोबर आहे. कॅमेरा आहे, अमुक आहे, तमुक आहे, टेक्निकल ऍक्टिव्हिटी आहे. पण त्या टेक्निकल ऍक्टिव्हिटीच्या मागे जो विचार आहे तो महत्वाचा आहे. त्या टेक्निकल ऍक्टिव्हिटी मध्ये भरलेला जो कंटेंट आहे त्याने तो पण पाहायचा. कुठे चालला रे? हा, ती कशावर उभी आहे? ती नामदेवरावांच्या खांद्यावर उभी आहे. तुमची उंची वाढते कशी? त्यांची 5.5 फूट उंची तुम्ही घेतली आणि मग तुमची 3 फूट, तुम्हाला 8 फुटावरचं दिसतं कारण तुम्ही त्यांच्या खांद्यावर उभे आहात. ते कधी विसरायचं नाही. मी नाही विसरत. मी मोठ्या आनंदाने सांगतो. मला मागास म्हणले तरी मी सांगत राहतो. तर त्या तांत्रिक ऍक्टिव्हिटी मध्ये आशय काय भरलेला आहे? नीट संवाद आहे का? त्यातले डायलॉग जे लिहिले आहेत, वाक्य जे लिहिलेले आहे. दारिद्र्य आहे, कुणाला असत नाही. दारिद्र्य कितीही आलं तर त्याने आपल्या कलावंताचं मरण होऊ दिलेलं नाही आहे. तो नेहमी जिवंत ठेवलेला आहे. अतिशय अडचणीच्या काळात मुलांच्या जन्माच्या वेळ आहेत, अजून कसल्या वेळ आहेत आणि कुठली तरी डॉक्युमेंटरी लिहित आहेत, कुठली तरी कादंबरी लिहित आहेत. हे का घडतं? साहित्य तेव्हा जन्माला येतं जेव्हा वेदना आणि प्रतिभा यांचा एक सुरेख संगम होतो. नुसतंच मोराच्या पंखातून कविता नाही येत. मोराचे खराब पाय वेदना आहेत आणि पंख प्रतिभा आहेत. दोन्हीचा संगम झाला की साहित्य येतं. अशी अनेक ठिकाणं शिंदे साहेब त्यांच्या जीवनामध्ये दाखवता येतात. साहित्यबाह्य जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, कलावंत म्हणून असणाऱ्या जीवनामध्ये. अजून एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की सिनेमा इंडस्ट्री मधल्या अशा एका माणसाचं नाव सांगा. तो मध्यंतरी कामेरीत एकाने प्रयोग केला होता सिनेमाचा, त्याला मी गाणं पण लिहिलं होतं, पण मला फार आवडत नाही. म्हणजे त्या आरकेना व्ही शांतारामना सुद्धा ते लावता येत नाही. निर्माता हेच, दिग्दर्शक हेच, नट हेच, कथा यांचीच, पटकथा यांचेच, संवाद यांचेच, गीतकार हेच, नायक हेच, डिस्ट्रीब्युटर हेच, सिनेमा बघायला म्हणून प्रचार करणारा हेच. अरे तुम्हाला हे काही चमत्कारिक वाटत नाही? एवढ्या सगळ्या भूमिका वर्षानुवर्षे करणाऱ्या दुसऱ्या माणसाचं नाव सांगा. नंतर सुचवलं तरी SMS करा. मला नाही दिसलेलं. तुम्ही अष्टपैलू वगैरे वापरलेला आहे कारण आपल्याला 8च पैलू माहिती आहे. पैलू 9 असतात, पैलू 10 असतात, पैलू सहस्त्र सुद्धा असतात. तर हा सहस्त्र पैलूंचा कलावंत आहे. नुसत्या 8 पैलूंचा नाही. 8 सोपं झालं ना, 8 दिशा, पण 8च दिशा आहेत का? दिशा त्याच्यापेक्षाही जास्त आहे. हे ते का करत होते? खरं म्हणजे आमच्यासारख्या मध्यमवर्गीयासारखं जगता येणं त्यांना शक्य होतं. शिक्षण चांगलं झालेलं आहे, नोकरी चांगली लागलेली आहे. मग आपली स्वप्न काय राहतात? कुठल्याही कॉलेजच्या पोराला स्वप्न विचारा, तो चालला होता त्याला पण विचारा, तेरे ख्वाब काय आहे भैया? तो म्हणणार मी शिकणार, मी ग्रॅज्युएट होणार, मी IT मध्ये जाणार, गोऱ्या रंगाची पोरगी घेणार, फ्लॅट घेणार, गॅलरीमध्ये कुंडी ठेवणार, एक कुत्रा आणणार, बायको बरोबर फिरायला घेऊन जाणार, ती नसली तर मी एकटा जाणार. ही स्वप्न आहे. भौतिक स्वप्न पाहणारे लोक कधी समाज घडवत नाही.
कदाचित समाज बिघडवण्याची शक्यता असते. समाजाच्या मुळाशी जो माणूस असतो त्या माणसापर्यंत हे लोक पोहोचत नाही. त्यांच्या लेखनाचे विषय तरी बघा, कशावर लिहिले त्याने, हे मला आश्चर्य वाटायला लागलं. नुकतंच ITI चालू झालेलं आहे आणि कुणीतरी यांना सांगतं ITI वर डॉक्युमेंटरी काढायची. ITI वरची डॉक्युमेंटरी ह्याचा अर्थ काय? विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आहे की ज्या काळामध्ये विज्ञानाला कमी लेखलं जात होतं. आपण अनेक गावात रेल्वे सुद्धा येऊ दिली नव्हती, माहिती आहे. विज्ञान आहे. धूर सोडतं, राजाची झोप मोडते. नाशिकचा काळा राम मंदिर अजून काळा होतो धुरामुळं. विज्ञान कोणी आणणार? म्हणून ते रेल्वे स्टेशन 14 किलोमीटर दूर केले. भटजीने आंदोलन केलं इंग्रजांच्याकडे, काही झालं तरी पंचवटीतून रेल्वे नेऊन देणार नाही. राम काळा होतो. आम्ही सांगायचं अरे तो अगोदर काळा आहे, तो काय गोरा थोडाच आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा अस्पृश्यांच्या जीवनामध्ये प्रचार कोण करत होता? त्यांना नव्या जगाशी कोण जोडत होतं? त्यांच्या विचार प्रक्रियांना खतपाणी कोण घालत होतं? आणि हे सगळं करत करत नामदेव वटकर ही कधीच व्यक्ती राहिली नाही. ती ढोर समाजातली पण व्यक्ती राहिली नाही, ते लेखक राहिले नाही. तर नामदेव वटकर म्हणजे समाज बदलवणारी एका चळवळीचं नाव आहे. नामदेव वटकर हे व्यक्ती नाही आहे. तिथे प्रकाशन तर माझ्या एक आनंदाचा विषय आहे, तो माझ्या जिव्हाळ्याचा पण विषय आहे. तर मी मुद्दा सांगत होतो की हे सगळे इतिहासाची पानं आपण एकत्रित करायला पाहिजे. पहिला खंड करा, पुढच्या वर्षी प्रकाशन. दुसरा खंड करा, त्याच्या पुढच्या वर्षी प्रकाशन. हे सगळं समग्र नामदेव वटकर 3, 4, 5 खंडामध्ये तुम्ही एकत्रित करा. तुम्ही सगळे भावंडे एकत्र या. काय अडचण आली तर मला सांगा, मी तुमचा लीडर होतो. कारण बाकी लीडर व्हायला तेवढीच एक जागा शिल्लक राहिलेली आहे. पण हे काम खूप महत्त्वाचं आहे, हे आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक खंडाला एक सुंदर 50-60 पानाची प्रस्तावना लिहून हे काय आहे, हे कसं आहे, हे वाचायचं कसं, आकलन कसं करून घ्यायचं, हे काय आहे. कारण तुमच्याकडे तुमच्या वडिलांचं साहित्य नाही आहे. डोंट क्लेम. कोणी पण पोरांनी क्लेम करता कामा नये माझ्या बापाचं आहे, माझ्या सासऱ्याचं आहे. यातलं तुमचं काहीच नाही. जे काय आहे ते माझं आहे, इथे बसलेलं समाजाचं आहे. ते त्यांच्या हातात लिहून देणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे, ते आपण पार पाडायला पाहिजे. तुमची सगळ्यांची आर्थिक स्थिती पण चांगली आहे, मला माहीत असतं. भेटीगाठी जरी झाल्या नसल्या तरी. तर हे काम आपण एक मिशनरीसारखं आपण करावं. आणि ही जी शताब्दी आहे ह्याचा एक सुंदर कार्यक्रम कोल्हापुरात व्हायला पाहिजे. त्याचं प्लॅनिंग करण्याची सगळी जबाबदारी मी घेतो. मला नाही बोलवायचं. हां, असू दे ना, पण माझी मदत पाहिजे की नको पाहिजे? मी करतो. मी त्या कार्यक्रमाला येईल न येईल, पण मी एक रोल करणार आहे. कारण मला नेहमी भावनात्मक पातळीवर असं वाटत आलं की माझ्या शरीरामध्ये रक्त खूप कमी आहे डायबिटीस असल्यामुळं. 1-2 लिटर आहे. हां, पण त्याच्यात जो काही मिठाचा अंश असेल त्यातला 1 अंश नामदेवरावाने माझ्यात भरलेला आहे. इतके उच्च पातळीची भावनिकता माझ्या मनात त्यांच्याविषयी आहे, ती मला रिपे करायची आहे, पेबॅक टू सोसायटी करायची आहे. म्हणून मी हे एवढं सगळं सांगितलं. तुम्ही शांतपणे ऐकलं. हा विषय काही एका भाषणामध्ये होत नाही. एक कप्पा घेऊन भिडायला पाहिजे, तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता. तुम्ही उगीच तुमची जास्त पिळवणूक करायला नको, कारण कोल्हापुरात ऐकणार नाही. धन्यवाद. ऑल हिंदीमध्ये 2 ओळी आहे, विनोदी अंगाने त्याच्याकडे पाहू नका. मत पूछो यारो कहाँ खडे है हम. तुम्ही मला विचारूच नका आता या क्षणाला मी कुठे आहे. मत पूछो यारो कहाँ खडे है हम, ये पूछो कहाँ से शुरू हो गए थे हम. फिर बिगिन वाज. ये शुरू कैसे होते हैं ये लोग. तुम्ही मला अनेकदा शिंदे साहेबांचं वर्णन करतात. आपल्या समाजातले लय मोठे मारला. आपल्या समाजातले कसं
अरे जो सगळं आयुष्य देशासाठी समाजासाठी खर्च करतो त्याच कॉजसाठी जन्माला येतो. देशाचे गृहमंत्री होतेच ना. पण गृहमंत्रीपद हे कशाचे रिफ्लेक्शन आहे? अशी कोणती मुळं आहेत ती कुठून खतपाणी घेऊन येतात? तिथे गेला ना मुळाच्या देठाला, तिथे कळतं, तिथे कहां से शुरू हो गए थे हम, कहां से शुरू हो गए थे. तिथे जायला पाहिजे. आणि तिथे जाण्याची हिंमत आपली नाही आहे, कारण आपण सेलिब्रिटी झालेलो आहोत. एक फोटो आणला, एक हार घातला, जय हो म्हणालो, जय भीम म्हणालो, घरी पळत गेलो. कितीतरी लोकांच्या मनात असं चाललं असेल, याचं भाषण कधी संपणार आहे. पण मी भाषण करायला कधीच कुठे जात नाही. मी मला व्यक्त करायला जातो, संवाद करायला जातो. भाषण येत नाही मला. माझी एक उणीव आहे ती. 4 वाक्य बोललं म्हणजे भाषण नसतं. मी संवाद करायला येतो, तुम्हाला विश्वासात घेतो. परिस्थिती वाईट आहे गड्या, कसं जाऊया, कुठे जाऊया, काय घेऊन जाऊया, काय करूया, जर तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय माझं पुढे काय चालणारच नाही आहे. त्यामुळे हा सेलिब्रेशनचा नाही आहे, हा इतिहासाचा अन्वयार्थ लावण्याचा समारंभ आहे. ज्या काळामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन चालू आहे. कुणी सांगावं, नामदेवराव हटकरांचा फोटो सुद्धा एक दिवस प्रातःसभेत नागपूरमध्ये ठेवतील. कारण तुमची लढण्याची, तुमची विचाराची साधनं काढून घेतली ना, तुम्ही हँडिकॅप होता. आणि तुम्हाला हँडिकॅप कसं करायचं ह्याच्यावर चर्चा चालू आहे. ते काढून घेतील. आणि कुठल्याही समाजाच्या हातातलं लढण्याचं हत्यार जेव्हा गमावून बसतो समाज, तेव्हा उद्याच्या भविष्यात तो सातत्याने पराभूत होत असतो. नामदेवराव हटकर हे साहित्यिक नाही आहेत, तर तुमच्या माझ्या हातात त्यांनी परिवर्तनासाठी दिलेलं एक उपकरण आहे, एक हत्यार आहे. गंज चढता कामा नये. वर्षातून एकदाच त्यांची आठवण काढता कामा नये. मी जयवंतला सांगणार आहे की पुढच्या वर्षी आपण कोल्हापुरात असा कार्यक्रम करायचा की त्या कार्यक्रमामध्ये नामदेवराव हटकरांचे 3 खंड प्लॅन करायचे. कादंबरीचा खंड, कथांचा खंड, कवितांचा खंड, लेखनाचा खंड. आणि प्रत्येक खंड असे 4, 5, 6 किती पण होऊ देत. पहिल्या खंडाचं प्रकाशन आपण शिंदे साहेबांना, कारण आता त्यांच्याशिवाय आपल्या गरिबाचं प्रकाशन करायला कोणी राहिलं नाही. हे पण बहुरूपीच आहे. देशाच्या सुरक्षेचा विचार करणारा माणूस लेखकाच्या मनाची सुरक्षा वाढवण्यासाठी येतो. सॅल्यूट आहे त्यांना. फक्त मला वाटतं की हे भाग्य माझ्या वाट्याला का अजून येत नाही. आपण पण 70 पुस्तके लिहिली राहू, पण एकाही पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी नाही केलं. पण आता माझं 73वं पुस्तक येते काळाराम मंदिर सत्याग्रहावर. तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे पुस्तक घेऊन येणार. कुठे पण जा तुम्ही, काश्मीरात जा, कन्याकुमारीला जा, मी पुस्तक घेऊन तुमचा पाठ. आंतरजगावर उपचार करायचा अजून राहून गेलेला आहे. मुद्दा काय, हे सगळं कोण करणार आहे आता? ह्याचा अर्थ कोण लावणार आहे? आणि हे कोणत्या काळात घडलं हे खूप महत्वाचं आहे. 22 मध्ये राहून भाषण करणं खूप सोपं आहे हो. जरा जा ना 21 मध्ये, त्याच्या अगोदर 50 वर्षे जा. आपल्या वाट्याला कशा प्रकारचे संस्कृत शब्द उच्चारायचा अधिकार होता का अस्पृश्यांना? अस्पृश्यांचं जाऊ द्या, त्या काळात पण काही संस्कृत नाटकं होत होते. 18, 20, 21 प्युअर संस्कृत नाटकं. त्या संस्कृत नाटकामध्ये बाईला, ब्राह्मण बाईला अस्पृश्य ठरवलं होतं. आणि ती जेव्हा संवाद म्हणायला यायची, पुरुष म्हणजे नायक संस्कृतमध्ये बोलायचा आणि त्यातली ब्राह्मण नायिका ही प्राकृतमध्ये बोलायची, कारण ती पाप योनी असल्यामुळं तिला संस्कृत शब्द उच्चारायचा अधिकारच नव्हता. आणि पुढे 50 वर्षांनी त्या व्यवस्थेला
सुरुंग लावून आपला अशोक संस्कृतमध्ये गोल्ड मेडलिस्ट होतो. ही अशी आखणी करायची आहे. माझ्याने कुस बदलले नाही तर टिकेल कसा तो? सगळ्या प्रकारचे कुस तो बदलत असतो. साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, अमुक तमुक हे ते तो बदलतच असतो. आता ते दलित साहित्यिक होते की आंबेडकरी होते की विद्रोही होते की बिनविद्रोही होते, ह्या भानगडीत मला काही पडायचं नाही. कारण झुंजी लावणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. मला पण कोण कम्युनिस्ट म्हणतो, कोण जयवंत कुठे दिसला नाही. त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये खंत व्यक्त केलेली आहे. शेवटच्या 4 ओळीत केली ना, तर मला तसं वाटायला लागलं केली की आपल्या वडिलांच्या ह्या कर्तृत्वाला समाजाने वेळीच दखल घेतली नाही, मान सन्मान केला नाही. खंत आहे त्याची. 1983ला व्यक्त केलेली आहे. 83 नंतर आता किती वर्ष झाली? 20, 22, 40 वर्ष झाली. 40 वर्षाने असं घडलं जयवंत, ज्या समाजाविषयी तू खंत व्यक्त केलेली होती तो समाज आज थिएटरमध्ये एकत्र आलेला आहे आणि आपल्या एका महापुरुषाची जन्मशताब्दी करतो आहे. पुढच्या आवृत्तीत ते वाक्य बदलून टाक. तो प्रारंभ, मध्य आणि शेवट फक्त माणूस आहे, ज्याला जातीतून ते मुक्त करू पाहताय, ज्याला व्यवस्थेतून ते मुक्त करू पाहताय. एकाच वेळेला ग्रामीण माणूस, शहरी माणूस, महानगरातला माणूस, व्यवसायात अडकलेला, व्यवसायाशिवाय जगणारा, कोणीतरी असं काम करावं की नामदेवरावांच्या साहित्यात किती प्रकारची माणसं आलेली आहेत. आम्ही नेहमी सांगतो की गुन्हेगार जाती, गावकुसावरच्या जाती सगळ्यात मोठ्या प्रमाणात आल्या त्या अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये. माकडीची माळ, अमुक तमुक सगळ्या जाती आल्या. त्याच्यानंतर आल्या शंकरराव खरातांच्या साहित्यामध्ये आल्या. तिथे आपण थांबतो की हा सगळ्या जातींचं एक सम्यक दर्शन, विद्रोही दर्शन कोण घडवतं? अण्णाभाऊ आणि शंकरराव खरात. पण अण्णाभाऊंना आपण बंडखोर मानतच नाही. ते स्वभावाने आणि लेखनाने अतिशय नम्र सौम्य होते. पण तिसरं नाव यायला पाहिजे ते नामदेवराव हटकरांचं. अख्खा समाज कोण आणतो साहित्यामध्ये? विद्रोहाच्या अगोदर कुठेतरी विस्तव धुमसावा लागतो. जर विस्तव धुमसत नसेल तर ठिणगे कधीच उडत नाही. काही ठिणगे उडवणारे असतात आणि काही विस्तव जन्माला घालून त्याला धुमसवणारे असतात. हे जे धुमसवणारे आहेत ह्याच्यात खरात आहेत, ह्याच्यात नामदेवराव आहे. इथे धुम्मत झालीच नसते तर तिथे खळखटाक म्हणजे माझा शब्द आहे. हे आपल्याकडे शब्द पण वाटून देईल. आजान काय, बांग काय, हनुमान काय, काय सगळं बेकार चाललेलं आहे आपल्याकडे. काय धंदाच नाही हो, आणि धंदा करायची लायकी नाही आहे. हे बरं आहे आपलं. कुणाला माहिती पण नाही हनुमान 40 म्हणजे 40 कडवी पाठ आहेत का? कुणाला 40 कडवी पाठ आहेत का? तुला पाठ आहेत का? आणि हनुमानाचा जन्म आता वाद मिटला, तो कुठे झाला हे कुणाला माहिती आहे का? अरे आपल्या वेदाने सांगितलं, दक्षिण भारतात शिंदे साहेब गेला विंध्य पर्वत ओलांडून, तर तिथल्या देवांना शेपटा असतात, तोंडा अनेक असतात, जबडा कसा तरी असतो. हे आर्याने ठरवलं उत्तर भारतात. ह्या ज्या काय सगळ्या माणसाला अष्टसुंडी अष्टसुंडीप्रमाणे शोषणाऱ्या काही अंधश्रद्धा होत्या, सुपरस्टिशन. त्याच्यावर पण अतिशय सुंदर भाष करून हळूहळू त्याच्यातून बाईला बाहेर काढता येतं का, मुलांना बाहेर काढता येतं का, शेतकऱ्यांना बाहेर काढता येतं का? त्यांना काहीतरी 14 एकर की 16 एकर जमीन मिळाली, त्यांनी खूप शेती केली. मग सिंधुताईनं खूप स्वतःला राबवलं आणि त्याच्यात पीक घेतलं. ही व्यक्तिगत माणसाने केलेली ॲक्टिव्हिटी नाही आहे.
अरे नामदेवराव सगळ्या ढोर समाजांना सांगत होते आपण व्यवसायांतर करू शकतो आणि आपण उत्तम शेतकरी पण होऊ शकतो, त्याच्यातून बाहेर पडायचं बघा. हा एक मेसेज होता, हिडन मेसेज होता त्याच्या मागे, तो जावयाने पण लक्षात ठेवला. श्रीनिधी स्वयंसहाय्यता विकास संघ सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे डॉक्टर म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर अभिजितजी सोनवणे आणि आदरणीय स्मृतिताई ह्या अंकाचं प्रकाशन करण्यापासून, हे अंक तयार करण्यापासून आणि या अंकात कुठले लेख घ्यायचे याच्यापासून जे काही सर्वांनी कष्ट केलं ते तर कष्ट अनमोल आहेच. आणि त्या निमित्तानं आपण काही अंशी, पूर्ण नाही काही अंशी नामदेवराव वटकरांना आपल्यासमोर मानले आहे. जर नामदेवराव वटकरांचा आणखीन काही आपल्याला जर जाणीव घेऊन घ्यायची असेल तर हा अंक प्रत्येकाने पूर्ण वाचावा. त्यात जातीयता पासून सर्वच त्यांनी पैलू घेतलेले आहेत. जातीयता तर मुख्य घेतलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर ज्ञान मिळवायचं असेल तर हा अंक जरूर वाचावा. या कार्यक्रमासाठी माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी शुभेच्छाही दिल्या अंकासाठी आणि स्वतः प्रकाशनासाठी हजर राहिले, त्याबद्दल पहिले मी त्यांचे आभार मानतो.